पालघरमध्ये विधानसभेच्या एका जागेसाठी 13 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होतीये। या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली असली तरी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघरचा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक होतीये। पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत, तर वसई विरार महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आहे। त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघरचा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पालघरची सत्ता दिल्यास वसई विरार प्रमाणे देखील या भागाचा विकास करू असा दावा ठाकूर यांनी केलाय। काँग्रेसने कुठे संपर्क ठेवला नाही कोणाशी, या उलट आमच्या उमेदवार कंटिन्यूस 1 वर्ष फिरत होते। त्यामुळे आमची लढाई कोणाची आहे म्हणण्यापेक्षा शिवसेना 2 नंबरला असेल। बहुजन विकास आघाडीची लढत ही शिवसेनेचीच आहे आणि आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही सध्या 1 नंबरला आम्ही नक्की निवडून देणार आहोत, कारण या आमचे जे उमेदवार आहेत अनुभवी उमेदवार आहेत। बहुजन विकास आघाडीनं माजी मंत्री मनीषा निमकर यांना उमेदवारी दिली आहे। मनीषा निमकर या 3 वेळा आमदार होत्या। याआधी पालघरवर शिवसेना आणि काँग्रेस यांची सत्ता राहिली आहे। मी जी 1.5 वर्षात गेली मुसंडी आम्ही आमच्या पक्षाने मारले। मला असं वाटतं हे शक्ती प्रदर्शन न म्हणता किंवा लोकांनी हे न समजता हे सगळे स्थानिक मतदार आहेत एवढंच मी सांगतो। शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अमित घोडा तर काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र गावित रिंगणात आहेत। त्यामुळे चुरस वाढली आहे। जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते हे निकालानंतर समोर येईलच। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।